सावकारावर कारवाई, चिठ्ठी काढून दिली सावकारावर कारवाई, आमच्या महिन्याचा विचार सावकारावर कारवाई, गद्दार सावकारावर कारवाई, हरामखोर सावकारावर कारवाई, शेतकऱ्याची चिठ्ठी काढून दिली सावकारावर कारवाई, अवैध सावकारी करणाऱ्या सावकारावर कारवाई, आमच्या मागण्या शेतकऱ्याला न्याय, अन्याय शेतकऱ्याला न्याय। आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांचे प्रतिनिधी आप्पासाहेबांना निवेदन देत आहोत। बहुजन विकास साहेबांच्या वतीने विविध सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रोशन कुळे त्या शेतकऱ्याची कर्जाच्या पैशासाठी सावकाराने किडनी काढून घेण्याचा प्रकार झालाय। ही घटना अत्यंत निंदनीय आहे। अशा सर्व खाजगी सावकाराचं नेटवर्क उद्ध्वस्त करा ही बहुजन विकास साहेबांची मागणी आहे। आमच्या निवडणुकी भावना आप्पासाहेबांनी वरिष्ठांना कळून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा विनंती करतो। जय हिंद। आज आम्ही बहुजन विकास साहेबांच्या वतीने आमचे महासल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण, ॲडव्होकेट लतीफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास अभियानच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुळे या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी किडनी काढून याचा प्रकार त्या ठिकाणी घडलाय। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। त्या प्रकारचा निषेध करावा या ठिकाणी आम्ही सर्व जमलो। आमची बहुजन विकास अभियानची मागणी आहे, कर्जासाठी शेतकऱ्याची किडनी काढून घेतले असे सावकार त्या 5 सावकारांना अटक करण्यात आले। पत्रांच्या आधी ऐवजी सावकार फरार आहे, त्या सावकारांची तात्काळ कारवाई करा आणि ह्यांच्या देखील किडन्या काढून घ्या, म्हणजे त्रास काय जाणवेल। त्या खाजगी सावकार देखील किडन्या काढून घ्या, लोकांना त्रास काय होईल कळतंय। शेतकरी आज काय हातात झालेत, शेतकरी कर्जबाजारी आहेत आणि असे शेतकरी देखील किडन्या करण्याचे काम आपल्या स्वार्थासाठी करत असतील तर निंदनीय प्रकार महाराष्ट्रामध्ये घडलाय। संपूर्ण शेतकरी हातात झालेत, शेतकऱ्याच्या पिकाला दाम नाही, तिथे उत्पन्नाला दाम नाही, त्याला वेळेवर भरत नाही, असे विविध कारणे करत असताना आधी खाजगी सावकारी आज प्रचंड प्रमाणात फेपवले। पूर्ण फार मोठे नेटवर्क खाजगी सावकारीचे आहे। महाराष्ट्रातील नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने पूर्ण उद्ध्वस्त केलं पाहिजे, कारण आज शेत विकून, घर विकून, दार विकून, शिवार विकून देखील तुम्हाला खाजगी सावकारला पुरी होत नसेल तर शेतकऱ्याचा अत्याचार आणि अत्याचार आहे। आणि अशा घटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यात घटना घडली आहे, म्हणजे या घटनेचा निषेध करतो। आणि आधी काही खाजगी सावकार आहेत, ते निंबाळ खाजगी सावकार महाराष्ट्रामध्ये आहेत, अशा सर्व सावकारावर त्यांच्या आतापर्यंत सर्व प्रकरणाची चौकशी होऊन अशा प्रकार किती घडले आहेत महाराष्ट्रामध्ये याची देखील चौकशी झाली पाहिजे। ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। बहुजन विकास अभियानाने आजपर्यंत शेतकरी कष्टकरी निराधार अपंगासाठी विविध आंदोलने गेल्या 30 वर्षामध्ये केलेत। यापुढे देखील बहुजन विकास अभियान कदापि आंदोलन करण्यामध्ये मागे कधी हटणार नाही, हे सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो। जय हिंद, जय भीम, जय संविधान।